नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रँक कॉल करणार आहे लोहारा तालुक्यातल्या जावेद सरांना. जावेद सर म्हणजे पोलीस. ते खूप फेमस आहेत. टिकटॉकपासून ते फेमस आहेत. इंस्टाग्राम असेल, टोटल सोशल मीडियावरती खूप फेमस आहेत आणि त्यांनाच आपण डायरेक्ट प्रँक कॉल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर जावेद सर फसतात का नाहीत हे मला काय माहिती नाही बरं का, कारण पोलिसांना फसवणं तितकं पण सोपं नाही. फसवू शकणार नाही आपण. तर बघू, आपण पण छोटासा प्रयत्न करणार आहे फसवण्याचा. काय काय होतंय काय काय नाही जाणून घेऊयात आपण. पण जावेद सरचा स्वभाव पण खूप छान आहे आणि जावेद सरचं नेतृत्व खूप छान आहे. आमच्या अजून तर भेट झाली नाही. जावेद सर माझ्यापासून फक्त एक 30 किलोमीटर अंतरावरती आहेत बरं का. तर घेऊयात, आम्ही पण लवकरच भेट घेणार आहोत. तर चला मित्रांनो, तुम्ही जाणून घेऊयात. तुम्ही म्हणसाल आता जावेद सर कोण आहेत, कारण कोण कसं ओळखतंय मला माहिती आहे. तुम्ही समधीजण त्यांना ओळखताय, तरी पण त्यांचा एक व्हिडिओ बघा तुम्ही. असा आहे जावेद सरांचा व्हिडिओ. चला मित्रांनो, ज्यादा वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट प्रँक कॉलला सुरुवात करू. हॅलो. हा. जावेद सर बोलता का तुम्ही? हो हो जावेद सर, तुळजापूर पोलीस स्टेशन मधनं बोलतोय. तर बोला की. तुमच्यावर एक कंप्लेंट केलेली आहे तुमच्या मित्रानं. बर बर तर तुम्हाला यावं लागेल लवकरात लवकर. येऊ की सर अरे. पण तुम्ही मित्राला का भेटला नाहीत इतके दिवस? मित्रच नाही न काय. नंदू बोलतो का? नाही, तुळजापूरवरून बोलतोय पोलीस स्टेशन मधनं. बरं मला तिथं येतो मी, हा. पण त्याला मित्राला म्हणावं खर्च करावा लागेल म्हणावं. अहो, मित्र खर्च करल, पण मित्राची अशी कंप्लेंट आहे की आमची गाठ नाही, भेट नाही, आणि पोलीस कंप्लेंट केली तर तारखेच्या निमित्तानं तर कोर्टात भेट. चालतंय काय करत नाही, ती कोर्टात खर्च करण्यापेक्षा माझ्यावर खर्च केलेलं बरं. मी आता निघत आहे म्हणावं. स्पॉट सांग म्हणावं मला, येतो मी. काय नाही, ते सुहास सरला फोन केलतो. हा हा आमचं बोलणं झालं. हा. म्हणलं लय दिवस झाला आपलं जवळचं आहे, पण ओळखच नाही दोघाची ना. नंदू बोलतोय का? हा, नंदूचा मी. कसं ओळखला आवाज बरोबर? आवाज काय तर बघितला असेल व्हिडिओ. व्हिडिओ बघितलाय. तुम्ही त्यामुळे त्या आवाजावरून ओळखलं तुझ्या. म्हणलं ही नंदू साहेब म्हणलं. तुळजापूर म्हणलं की अजून तुळजापूर प्लस झालं. ते तुळजापूर बोलतो मला, अजून नंदू झालं म्हणलं. मग घ्यावं म्हणलं, मी बी खूप दिवसापासून म्हणतो रे भेट घ्यावं तुझी पण एकदा. होय, जवळ हे ठेवलेलं. मी आलतो तिकडं पाठवता ते, पण काय कोण रमतात येते तुमच्याकडे सारखं. येत. आयडी खूप मस्त चालू आहे बाबा तुमची. हा बरी चालले. मग युट्यूब वर हवं का नाही सर तुम्ही? युट्यूबवर नाही. करा की प्रयत्न. काय करावं 15 सेकंदानं काय होणार युट्यूबवर? मग लॉंग करायचं. मग तेच म्हणतो ना, थोडंसं मोठंच पाहिजे ना. हा. आता आपल्या सुहास सरला माहिती आहे भरपूर त्यातली. सुहास सर काय करायला दादा? सुहास सरचं चालू आहे की न्यूजचं चॅनल. चालू आहे का? हा. मेघराज दाजी पण असते इकडं तिकडं कुठं तर. बाकी काय चालू आहे मग तुमचं? बरं आहे सगळं. म्हणलं आता हीच पोलीस आहे आणि ह्यांच्यावरच पोलीस केस व्हायला कसं बोल. कोण आहे का सोबत? नाही एकटंच आहेस? एकटंच आहो मी आता. हा. बाकी काय चालू आहे मग? काय बरं एकदम व्यवस्थित. होय. तुळजापूरला काय येणं नसेल तुमचं कधी? आज ते घेऊ भेट मग. होय. येता परवा दिवशी येताना मग बनवू व्हिडिओ. चलतंय. उस्मानात चाललोय परवा दिवशी. हा. 16 आणि 17 2 दिवस चाललोय. चलतंय. येताना मग भेट घेऊ. चलतंय. येताना मग तिकडे बायपासला बी आलो का? तुझं गाव कोणतं तिथं? इथं बिजनवाडी एक 10-12 किलोमीटर लांब आहे तिथनं. कोणत्या साईडला? नळदुर्ग साईडला. नंदू तिकडच होय. मग ते नागोबाचं तीर्थ माहिती असेल की तुम्हाला? मला ही माहिती आहे बघ. इकडं कंदुरी वगैरे काय नाव आपलं? चिवरी. गंधोरा चिवरी. हा गंधोरा इकडे इकडून त्याचं लोहाऱ्याहून त्याचं इकडून गंधोरा असं. होय. गंधोऱ्यापासून निघून मग चिवरी जातात बघ, ते माहिती आहे मला चिवरी. चिवरी लय लांब आहे आमच्यापासून. इथं तुळजापूरच्या जवळच आहो आम्ही. असं आहे का? किती एक 10-12 मिनिटाचा. राहू दे मग, मेघराज मी असं सुहासाला तिकडे येतो मग, असं करू. चलतंय, कधी बी या ना. शेतात येतो. नियोजन करू चांगलं मस्त पार्टीचं. हो चलतंय, घ्या मग काळजी. हो हा चलतंय. मी इंस्टॉल करतो, हाय तुला. हा चलतंय. चल. हा.
तर असू द्या मित्रांनो, शेवटी पोलीस हे पोलीस असतात बरं का. त्यांना लगेलग डिटेल्स समजतात, समोरचा कसं बोलतोय काय नाही. तर मी पण केला होता प्लॅन चांगलाच, आता सुहास सरला चांगलंच फसवावं असं तसं, पण तेच स्वतः पोलीस आहेत आणि पोलिसांना आपण काय फसवणार असा विषय आहे ना. तर सुहास सर काय फसली नाही ती राव. आमची ओळख नव्हती, फक्त आम्ही एकमेकाचे व्हिडिओ बघत होतो. मग त्यांनी आवाज ओळखलेला आहे बरं का, त्याच्यामुळं प्रँक कॉल काय व्यवस्थित झाला नाही. तर मी म्हणलो होतो मस्त प्लॅन करावा सुहास सरला, आपलं सॉरी आपल्या लोहारच्या जावेद सरला चांगलं फसवावं म्हणलं होतो. पण जावेद सर हुशार आहेत राव, लय अति हुशार, त्याच्यामुळं ही शक्य झालं नाही बरं का. आणि सांगून वगैरे झाला असता प्रँक चांगला, पण नको म्हणलं, सांगून ती प्रँक करण्यात काय अर्थच नाही. तर असू द्या मित्रांनो, बघत राहा प्रँक कॉल. तुम्ही करतोय आपण छोटेसे प्रयत्न, राहू द्या तुमचं लक्ष. धन्यवाद.